तर आशिष शेलार आणि शिवतीर्थावरील त्यांच्या भेटीगाठी या कायमच चर्चेत राहिल्यात। आता मात्र त्यांच्या मैत्रीमध्ये चांगलाच दुरावा आलाय। काल झालेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरनं आशिष शेलारांनी टीका केली आहे। एका भावाचं भाषण अपूर्ण तर दुसऱ्या भावाचं भाषण अप्रासंगिक होतं अशी टीका शेलारांनी केली आहे। तर त्यांच्या या टीकेला मनसे नेते बाळा नांदगावकरांनी प्रत्युत्तर दिलंय। एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। उद्धवजींच्या भाषणात तर सत्ता गेल्याचा जो ससेहोलपटपणा होता, उद्विग्नता होती, तडफड होती, या पलीकडे काहीच नाही। आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये आशिष शेलार साहेबच एक नंबरचे वक्ते आहेत, अभ्यासू आहेत। आता काहीतरी त्यांना उत्तम संसदपटुत्व मिळालेलं आहे, वाक्पटू आहेत, कारण ते ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला कौतुक आहे। आणि हे लोक त्यांच्या खूप मागच्या रांगेत आहेत, त्याच्यामुळे न बोलणं बरं आहे। तुम्हाला यायचं होतं आमच्या स्टेजवर, लपून सगळेजण टीव्ही बघत होतात, तुम्ही स्टेजवर आला असतात तर ते पूर्ण झालं असतं का? त्यांच्या पक्षाचा वोटर देखील हा गुजराती आहे, उत्तर प्रदेशातला आहे, बिहारचा आहे, तरी सुद्धा मराठी प्रेमी म्हणून ते तिथे आले। पण तुम्ही ते करू शकला नाही, कारण तुम्ही लाचार आहात। तुम्ही जर तिथे आला असतात तर मोदी शहाने तुमच्या मागच्या भागावर लाथ मारली असती, म्हणून तुम्ही तिथे आला नाही। जे आले त्यांचं आम्ही स्वागत केलं।